ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज। चैन से सोना है तो जाग जाओ, शांत झोपायचं असेल तर जागे व्हा, चांगला अभ्यास करायचा असेल तर नवीन अध्यापन पद्धतीचा वापर करा। किती चांगलं होईल जर अनेक अध्यापन पद्धती एकाच उपक्रमात आले तर। म्हणूनच आहे ही ब्रेकिंग न्यूज। आम्ही तुमच्यासाठी असा उपक्रम आणलेला आहे, एकाच उपक्रमामध्ये फक्त आणि फक्त एकाच उपक्रमामध्ये अनेक अध्यापन पद्धतींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ती अध्यापन पद्धत आहे विविध दर्शन, मल्टिपल विजन। शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे आणि शिक्षण आत्मसात करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व समाज यांचा विचार करून अध्यापनात अनेक पद्धतींचा वापर केला जातो, जसे मुलाखत पद्धत, ज्ञान रचनावाद पद्धत, स्पर्धात्मक पद्धत, मार्गदर्शन पद्धत, प्रेरणा पद्धत, स्पष्टीकरण पद्धत, नाट्यकीकरण पद्धत आणि अनेक तज्ञांच्या मते तर तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगात AIचा आणि तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात केला पाहिजे। हे तर आपण काही मोजक्याच अध्यापन पद्धतीचा उल्लेख केला। असेच शिक्षण क्षेत्रात अनेक पद्धती आहे व त्यांच्यातही विषयानुसार आणखी भर पडते। परंतु प्रश्न पडला असेल, एवढ्या पद्धती राबवायच्या कशा? तर घाबरण्याची गरज नाही। आता एकाच उपक्रमात आपण सर्व अध्यापन पद्धतीचा वापर करू शकतो आणि तो उपक्रम आहे विविध दर्शन, मल्टिपल विजन। एवढेच नाही तर शिक्षणात असणारी उद्दिष्टे जसे परिस्थिती व विषयानुरूप स्थितीचे निरीक्षण करणे, मनोरंजनातून ज्ञान मिळवणे, आकलन शक्तीचा विकास करणे, सहकार व मित्रत्वाची भावना रुजवणे, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, क्षेत्रभेट, स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे, सुप्त गुणांना चालना देणे, विद्यार्थी, शिक्षक व इतर शाळा यांच्यात एकोपा निर्माण करणे, वैचारिक देवाणघेवाण करणे, रचनात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, असे अनेक उद्दिष्टांची पूर्तता ही विविध दर्शन उपक्रमातून करता येईल। विविध दर्शन, मल्टिपल विजन या उपक्रमामध्ये अधिकची माहिती मिळवण्यासाठी शैक्षणिक व मनोरंजनात्मक ॲपचा उपयोग करण्यात आलेला आहे। विविध दर्शन उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य वृत्ती निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये समाज प्रबोधनाची वृत्ती, विषयानुरूप ज्ञानार्जन करण्याची वृत्ती, स्वतःचे विचार इतरांना पटवण्याची कला, वैचारिक दृढीकरण करण्याची धाडसी वृत्ती निर्माण होईल। त्यामुळे मुलांचा ज्ञानार्जनाकडे निश्चितच कल वाढेल व मुलांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन तयार होऊन विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण होईल। यातून मुले प्रत्यक्ष दिग्दर्शक, वार्ताहर, विविध क्षेत्रातील बातमी संकलन करणारा पत्रकार, विषयानुरूप जुळवणी करणारा जुळवणीकार, प्रत्यक्ष अनुभूतीतून ज्ञान संकलन करणारा संशोधक, लेखक, तज्ञ व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री यांच्या मुलाखती घेणारा सर्व समावेशक विद्यार्थी तयार होईल। नवोपक्रमात बदलते जग, विद्यार्थ्यांची मानसिकता, सुप्त गुणांना चालना व नवनवीन कौशल्य विद्यार्थ्यात रुजवण्याच्या दृष्टिकोनातून विविध दर्शन, मल्टिपल विजन हे उपक्रम राबवण्याची गरज आहे। स्वयंस्फूर्त व प्रेरणादायी पद्धतीने या उपक्रमात विद्यार्थी अध्ययन करत आहे। विविध दर्शन, मल्टिपल विजन या उपक्रमाचा सर्वांनी यथोचित लाभ घ्यावा। ज्ञान अर्जनासाठी विविध दिशा एकत्रित करण्याची सोय या नवोपक्रमामुळे निर्माण झाली आहे। चला तर मग प्रत्यक्ष बघूया हे उपक्रम शाळेमध्ये कशा प्रकारे राबवले जात आहे। न्यूज चॅनल वरती विविध दर्शन, मल्टिपल विजन आपले स्वागत आहे। मी रिपोर्टर श्रद्धा कुशेर व मी रिपोर्टर अक्षरा खंडागळे। जीवनात प्रगतीसाठी वेगवेगळ्या पायऱ्या असतात आणि अनेक पायऱ्यांवरती आपल्याला प्रेरणाची गरज पडते। प्रेरणासाठी आम्ही आमच्या या कार्यक्रमात प्रेरणादायी लोकांशी संवाद करत असतो। प्रेरणा मिळवण्यासाठी आपण आज कोणाशी संवाद साधणार आहे? त्या अगोदर अक्षरा मला एक नैराश्य
एकच सतत्यपणा, कंटाळा ह्या गोष्टीपासून दूर व्हायचं असेल तर काय करता येईल? खरंच श्रद्धा, ह्यासाठी मनोरंजनाची गरज आहे. मनोरंजन चल आपण आपल्या प्रेरणासाठी मनोरंजनासाठी काही मालिकांचे दृश्य बघू. अक्षरा, तू ओळखतेस का? हे तर मराठी प्रसिद्ध कलावंत योगेश सर आहे. बरोबर अक्षरा, योगेश कुलकर्णी सर असेच एक मोठे कलावंत झाले नाही तर त्यांनी खूप मेहनत व कष्ट घेतले. ते शूटिंग मध्ये मुंबईमध्ये व्यस्त आहे, तरी त्यांनी इतक्या बिझी वेळेत सुद्धा आपल्यासाठी, आपल्या शाळेसाठी एक संदेश पाठवला आहे. त्या अगोदर मी योगायोगाने योगेश सरांचे शिक्षकही आपल्यामध्ये आहे. मी सय्यद आजमत सरांना आमंत्रित करते की त्यांनी मंचावर यावे. सर, तुम्ही योगेश सरांबद्दल काय म्हणणार आहात? योगेश, मला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आहे की योगेश सरांनी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे. विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाही. योगेश कुलकर्णी खरंच ग्रेट आहे. खरंच ते खूप ग्रेट कलाकार आहेत. त्यांचा संदेश बघण्याच्या अगोदर आपण एक डॉक्युमेंटरी बघणार आहोत. योगेश कुलकर्णी एक असा नाव ज्यांनी मराठी कला क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आपल्या मेहनतीने व अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनावर सध्या राज करत आहे. कधी वकील, कधी कॉमेडियन, कधी अधिकारी अशा अनेक भूमिकेत आपल्याला त्यांचा अभिनय पाहायला मिळतो. तुझी माझी जमली जोडी, सुख कळले, शुभविवाह. सर, तुम्ही दर्शक व योगेश सरांसाठी आता मी तुमचा वेळ न घेता, चला तर मग आपण योगेश सरांनी पाठवलेला संदेश ऐकूया. नमस्कार, मी अभिनेता योगेश कुलकर्णी. आपण मला बऱ्याच मालिकांमधून, काही चित्रपटांमधून पाहिलं असेल. सर्व विद्यार्थ्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद द्वारा आयोजित विविध दर्शन मल्टिपल या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. यात सहभागी होणारे या उपक्रमात माझे शिक्षकवृंद श्री आजमत सर व त्यांचे काही विद्यार्थी आहेत, श्रद्धा कुशीर, अक्षर खंडागळे आणि मोईनुल उलूम. थँक्यू योगेश सर. आपण जे आमच्यासाठी मार्गदर्शक केले ते जीवनात आचरणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल. थँक्यू. स्वागतम, सुस्वागतम. आपले विविध दर्शन मल्टिपल विजन या न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे. मी रिपोर्टर सादिया शेख व आमच्यासोबत आहे लोकप्रिय प्रतिनिधी उम्मे कुलसुम. तर आज आपण काय नवीन करणार आहे उम्मे कुलसुम? आज आपण स्पर्धात्मक पद्धतीने अभ्यास करणार आहोत. स्पर्धात्मक म्हणजे काय? स्पर्धात्मक म्हणजे यांमध्ये 2 गट असणार आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा कशी होणार आहे व कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे आणि ह्या स्पर्धेचे नियम काय? इथेच सर्व विचारण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष वर्गात जाऊन स्पर्धा घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा कोणता वर्ग आहे? आम्ही तुमचे विज्ञान विषयाची स्पर्धा घेणार आहोत. तुम्ही या स्पर्धेसाठी तयार आहेत का? हो. तर मग चला सांगा, विज्ञानाच्या कोणत्या पाठावर स्पर्धा घ्यायची? पहिल्या प्रकरणासाठी असलेले विद्यार्थी हात वरती करा. आता दुसऱ्या प्रकरणासाठी विद्यार्थी हात वरती करा. जास्त विद्यार्थी दुसऱ्या प्रकरणासाठी उत्साहित आहेत. तर चला, जास्त लोक दुसऱ्या प्रकरणासाठी उत्साहित आहेत. तर आपण विज्ञान विषयाचे प्रकरण 2 आरोग्य व रोग या पाठावर स्पर्धा घेणार आहोत. मॅडम, ही स्पर्धा कशी असणार आहे? ही स्पर्धेचे नियम व स्वरूप सांगण्यासाठी मी उम्मे कुलसुमला विनंती करते. या स्पर्धेमध्ये आपण दोन गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. पहिला गट दुसऱ्या गटाला प्रश्न विचारणार आणि जर पहिल्या गटाला उत्तर आले नाही तर दुसऱ्या गटाने उत्तर देणे अनिवार्य आहे व दुसऱ्या गटाला गुण मिळणार. तर चला, आपण उत्साही आहोत. आपण स्पर्धा घेऊया. लेडीज फर्स्ट असल्याने आपण मुलीकडून प्रश्न विचारा. पहिला प्रश्न कोण विचारणार? सादिया माई.
तुम्ही का? तुमचं नाव? रिबिका. विचारा प्रश्न. पंतप्रधान जन्य औषध योजना कोणत्या तारखेला सरकारने जाहीर केली? चला बॉयज उत्तर शोधा पटकन. शोधा दुसरं प्रकरण शोधा पटकन. शोधा दुसरं प्रकरण. स्पीड. काय नाव आहे तुमचं? शेख मोहम्मद मुस्तफा. उत्तर सांगा. 1 जुलै 2015. उत्तर बरोबर आहे का? 1 जुलै 2015 बरोबर आहे. मुस्तफासाठी जोरदार टाळ्या. काय नाव आहे तुमचं? ऋषिकेश. विचारा प्रश्न. यू तापाचा प्रसार कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? यू तापाचा प्रसार कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? मुली जल्दी का? लवकर. उत्तर कोणी देणार आहे का? तुमचं नाव? साक्षी. उत्तर द्या. एनाफिलिस. हा उत्तर बरोबर आहे का? साक्षीसाठी टाळ्या वाजवा. तेलामध्ये हानिकारक घटक कोणता? तेलामध्ये हानिकारक घटक कोणता? घटक कोणता? शोधा पटकन. अली उत्तर बोला. कोलेस्ट्रॉल. उत्तर बरोबर आहे का? अलीसाठी टाळ्या. हृदयविकाराची 2 कारणे सांगा. उत्तर शोधा. सानिया. धूम्रपान व मद्यपान. धूम्रपान व मद्यपान हा उत्तर बरोबर आहे का? सानियासाठी टाळ्या वाजवा. दही मध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव कोणता? दही मध्ये शोधा पटकन शोधा. कोणता? शोधा. जैद उत्तर सांगा. लॅक्टोबॅसिलस हा उत्तर बरोबर आहे का? झेड साठी टाळ्या. 12 रुग्णांचे हा उत्तर बरोबर आहे का? उत्तर. डेंग्यू हा रोग कोणत्या डासाच्या चावल्यामुळे होतो? डेंग्यू हा सुरू करा. 1 शोधा बॉयज. शोधा. 3 4 5 6 7 8 9. अभिषेक. जप्ती हा उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. अभिषेक साठी टाळ्या. सांगा. रुग्णवाहिकेसाठी कोणत्या क्रमांकावर फोन करावे लागते? फिफा. 108. 108 हा उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे का? अफिफा साठी टाळ्या वाजवा. हत्ती रोग हा कोणत्या डासामुळे होतो? हत्ती रोग हा कोणत्या डासामुळे होतो? आयन. क्युलेक्स उत्तर बरोबर आहे का? आयन साठी टाळ्या. 9 8 अरे 7 लवकर. 6. तुमचं नाव? श्रावणी. कालावधीनुसार व कारणानुसार. कालावधीनुसार व कारणानुसार हा. फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतात? स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतात? कोणाला? भैयान. H1N1. H1N1. हेलो एंड वेलकम टू आवर न्यूज़ चैनल मल्टीपल विजन विविध दर्शन। मैं शेख तौसीफ और मेरे साथ है हमारे काफ़ी मशहूर रिपोर्टर उमर अली। उमर, आपसे तो सब परिचित है, आप बहुत से न्यूज़ और सवाल अपने दिमाग में लेकर घूमते हैं। एक सवाल था उमर, क्या आप मॉडर्न पीरियोडिक टेबल पूरा मुझे सुना सकते हैं? हाँ क्यों नहीं, लाओ पीरियोडिक टेबल कहाँ है, मैं भी सुना दूंगा। अरे आप मेरी बात नहीं समझे। तो फिर कहना क्या चाहते हो? तो सिर्फ मैं कहना चाहता हूँ कि मॉडर्न पीरियोडिक टेबल वो भी बिना देखे। ये इम्पॉसिबल है। इम्पॉसिबल को पॉसिबल बनाना ही हम आए हैं हमारे न्यूज़ चैनल पर।
उमर, आज मैं आपको एक ऐसी क्लास में लेकर चलता हूँ जिन्होंने मॉडर्न पीरियोडिक टेबल को एक अलग तरीके से याद किया है। तो देरी किस बात की, चलो चलते हैं उस एक्साइटिंग क्लास में। चलो। हाँ तो उमर, ये वही क्लास है जिसकी मैं बात कर रहा था। अच्छा, इन्होंने मॉडर्न पीरियोडिक टेबल को एक अलग तरीके से याद किया है। अगर मैं इनमें से किसी से भी पूछूं तो मुझे जवाब आएगा। एक बार पूछिए। तो पहले आप। हाँ तो आपका नाम क्या है? मेरा नाम शेख रेहान है। आपने मॉडर्न पीरियोडिक टेबल को किस तरीके से याद किया है? हमने मॉडर्न पीरियोडिक टेबल के ग्रुप के निमोनिक्स बनाए हैं। हाँ तो सुनाइए जरा। हली ना की रब से फरियाद, H हाइड्रोजन, ली लिथियम, ना सोडियम, की पोटेशियम, रब रुबेडियम, से सीजियम, फॉर फ्रेंशियम। थैंक यू। देखा उमर, दिन फारूकी। सेकंड कॉलम सुनाइए। बेटा मागे कार स्कूटर बाप राजी, बी बेरिलियम, Mg मैग्नीशियम, Ca। तो वैसे बॉयज की ये टेक्निक आती है? नहीं, गर्ल्स भी है यहाँ पर के। अच्छा ठीक है, सुनाइए। पूछेंगे फिर गर्ल्स से भी। जी आदिल पटेल। बाल गया इंसान टकला, बी बोरॉन, Al एल्यूमिनियम, Ga गैलियम, In इंडियम, Th थेलियम। हाँ, फ्रंट बेंचर्स तो होशियार ही होते हैं। यहाँ के बैक बेंचर्स भी किसी से कम नहीं हूँ मैं। सच में? सच में। ठीक है, बताओ बैक बेंच से। हाँ। बैक बेंच पर से आप खड़े होइए। सुनाइए आप कॉलम। कम सी गर्ल, आपका नाम? मेरा नाम साहिल पठान। कम सी गर्ल, सिन इन द पफ, सी कार्बन, Si सिलिकॉन, Ge जर्मेनियम। माय नेम इज अशमीरा फेरोज खान। फरिया कलोटी बड़ा इतराती, F फ्लोरीन, Cl क्लोरीन, Br ब्रोमीन, I आयोडीन, At एस्टाइन। सदीबा अजीज खान। हिडन नेहरा अगर 0 रन आउट, He हेलियम, Ne नेऑन, Ar आर्गॉन, Kr क्रिप्टॉन, X हेक्सॉन। अभ्यास करून करून थकलो, आता थोडा ब्रेक करून हसूया व पुन्हा अभ्यासाकडे वळूया। आज आपल्या न्यूज चॅनल विविध दर्शन मल्टिपल विजन वरती मी रिपोर्टर आयशा पठाण व मी रिपोर्टर माहीन पटेल घेऊन आलो आहे हास्य जत्रा। शिक्षणात घडणाऱ्या गमतीदार घटना जे फक्त मनोरंजनासाठी किंवा विनोदाच्या हेतूकरिता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो हास्य जत्रा। आज हास्य जत्रामध्ये काय घडणार आहे माहीन? आज गुणाकार व भागाकारचा विनोद घडणार आहे। गणित व त्यामध्ये हसणे हे काही कळत नाही। अरे बघा तरी आज वर्गामध्ये कशी विनोद घडत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार शिकणार आहोत। 7 भागिले 28 याचा भागाकार कोण करून दाखवेल? या भागाकाराचं उत्तर 13 येईल। बस खाली, तुझं उत्तर चुकीचं आहे। अबुजर तू सांग। सर, या भागाकाराचं उत्तर 4 येईल। अगदी बरोबर। हे भागाकार फळ्यावर सिद्ध करून दाखव। बघा सर, 7 एका 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 4 खाली उड रे 0 0। शाबाश। पण सर, माझे 13 उत्तर सुद्धा बरोबर आहे। अरे गाढवा, तुझा 13 कसा येते फळ्यावर सिद्ध करून दाखव। 8 हा 7 पेक्षा मोठा आहे म्हणून 7 एका 7 वरचे 2 खाली आले, 8 मधून 7 गेले 1, 7 एका 7, 7 दून 14, 7 त्रिक 21। हा उत्तर कसा आला? या भागाकाराच्या उत्तराची पद्धत चुकीची आहे। याला सांगा का याचा गुणाकार करून दाखव। 7 त्रिक 21 त्रिक सर, एक फॉर्मूला है
F इजिकल टू एम ए, ये फार्मूला न्यूटन ने ही बनाया है, इसका क्या प्रूफ है? फार्मूला क्या है? F इजिकल टू एम ए इजिकल्स टू TON। n कितने नंबर पर आया है? अल्फाबेटिकल ऑर्डर में n कितने नंबर पर आता है? 14 प्लस E कितने नंबर पर आता है? 5 प्लस N कितने नंबर पर आता है? 14 इसको इधर प्लस कर लो। 42 इसको मैं 7 6 भाग दे सकता हूँ। यस। कितना हो रहा? 14 ऐसा लिख सकता हूँ ना? यस सर। सिक्स नंबर पर क्या आता है अल्फाबेटिकल? F 13 M एक पर तो मालूम है क्या आता है? A। तो तुम्हारा फॉर्मूला सिद्ध हो गया। आप सभी का स्वागत है हमारे न्यूज़ चैनल मल्टीपल विजन यानी कि विविध दर्शन में। मैं रिपोर्टर आसान आपको AI के बारे में बताऊंगा। आइए जानते हैं हमारे गेस्ट मोहिउद्दीन से जो AI के बारे में बताएंगे। मैं मोहिउद्दीन को आमंत्रित करता हूं कि वो स्टेज पे आए और AI के बारे में मालूमात दें। बड़ी कार जमीन से लेके आसमान तक AI के बगैर कुछ नहीं हो सकता, सब जगह। विविध दर्शन मल्टिपल विजन या चॅनलवर आपले स्वागत आहे। मी रिपोर्टर मारिया पठाण आपल्यासाठी घेऊन आले आहे माहितीचा भंडार कार्यक्रमामध्ये आपण आपल्या शाळेतले वैज्ञानिक आफिया पठाणला आमंत्रित करत आहे। मी आमंत्रित करते आफिया पठाण मॅडमला। आफिया पठाण मॅडम आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना काय शिकवल आणि काय माहिती देणार? मी आज प्रथिनांच्या विषयी काही माहिती सांगणार आहे। तर जास्त वेळ न घेता चला बघूया प्रथिनांची निर्मिती कशी घडते। पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतात, केंद्रकाच्या आतमध्ये गुणसूत्र असतात, शरीरात गुणसूत्रात असतात। हे गुणसूत्र DNA ने बनलेला असतो। माहिती साठवलेली असतात। DNA RNA च्या मदतीने प्रथिनांची निर्मितीचे पर करून mRNA ची निर्मिती केली जाते। न्यूक्लियोटाइडच्या ब्रेकिंग न्यूज आमच्या न्यूज चॅनलवर विविध दर्शन मल्टिपल विजन वर आपले स्वागत आहे। मी रिपोर्टर काजल विजय त्रिभुवन आणि माझ्यासोबत आहे मी रिपोर्टर श्रद्धा सिद्धार्थ शिरसाट। दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे। राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 ही स्पर्धा 5 गटामध्ये होणार आहे। Today we learn phonetics. Phonetics क्या होता है? कि phonetics आप लोगों को इंग्लिश की रीडिंग करने में बहुत ज़्यादा मददगार साबित होते हैं। आप इंग्लिश की रीडिंग बहुत जल्दी सीख लेंगे इससे। चलिए आज हम phonetics से पढ़ते हैं। ए क्या है? ए ब ग द ए क अब ये साउंड से हम वर्ड्स बहुत आसानी के साथ अब आप लोग इसको बना सकते हैं। देखिए सबसे पहले अब इसके अंदर